सुरेश भैया जोशींच्या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आजरा यांच्या वतीने निषेध। आजऱ्यात शिवसेनेची निदर्शने। आजरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने RSS जोशीचे सुरेश भैया जोशी यांनी घाटकोपर येथे गुजराती चालते, मुंबईत मराठी येणे गरजेचे नाही या केलेल्या वक्तव्यावर आजरा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात निषेध करत निदर्शने केली। RSSचा सुरेश भैया कोण रे, पायतान मारा दोन रे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख युवराज पवार म्हणाले, मुंबई ही मराठी माणसाच्या कष्टातून व त्यागातून तयार झाली आहे। मुंबई कुणाच्या बापाची नाही, जोशी हा भाजपने सोडलेला आहे। अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या या जोशीचा आम्ही आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत आहोत। भाजपच्या नेत्यांनी असे वक्तव्य करण्याचे थांबवावे। मुंबई ही गिरणी कामगारांसह आणि 1 जणांच्या त्यागातून उभी राहिली आहे। पुन्हा असे वक्तव्य केले तर शिवसेना त्या पद्धतीने उत्तर देईल। असे वक्तव्य करणाऱ्या जोशीला कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, गडिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने यांनी आपल्या मनोगत तीव्र शब्दामध्ये निषेध केला। त्यावेळी शहर प्रमुख ओमकार माद्यालकर, तालुका प्रमुख संजय एसादे, युवा सेनेचे महेश पाटील, शिवाजी आढाव, दयानंद भोपळे, दिनेश कांबळे सह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्याचाराच्या घटना बघितल्या तर अनेक घटना रोज घडत आहेत, पण त्या घटना घडल्या तरी सुद्धा कठोर शासन होत नाही। पोलीस प्रशासनाला कुणाच्या तरी दबावाखाली राहावं लागतं आणि आरोपी मोकाट फिरतात। आणि अशा या दुर्दैवी ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राला एक आदर्श घडवून दिला, त्याच महाराष्ट्रात या भाजपच्या सरकारकडून अनेक वाईट प्रकार घडवण्याचा प्रयत्न चालू आहे। खरं म्हणजे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी या मराठी माणसावर अन्याय होत होते त्यावेळी शिवसेनेची स्थापना करून या मराठी माणसामध्ये मराठीचा स्वाभिमान जगवण्याचं काम केलं। या मुंबईसाठी अनेक हुतात्मे गेले। जे गिरणी कामगार आज या ठिकाणी आमच्या गावागावामध्ये दिसतात, त्या गिरणी कामगारांनी छातीची ढाल करून ही मुंबई वाचवण्याचं काम ज्या माझ्या गिरणी कामगार बंधू भगिनींनी केलं, आज त्यांचा सुद्धा स्वाभिमान पायदळी तोडवण्याचं काम या फडणवीस आणि त्यांची पिलावळ करते। तरी सुद्धा या फडणवीस सरकारला अजूनही जाग आली नाही। त्याचा निषेध म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। खरं म्हणजे निषेध हा शब्द सुद्धा कमी पडतोय। अरे रोज तुमचा निषेध करायचा तरी किती? आता एक वेळ अशी येणार की हातात पायतान घेऊन त्यांच्या डोक्याचे पायतान मारल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही। आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी इशारा देतो की जर काय ही वक्तव्य करणारी मंडळींना जर तुम्ही स्थाप बसवला नाही तर शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या तोंडाला कुंप घालायचं काम आम्ही करू। आणि त्यावेळी तुमचं प्रशासन सुद्धा आम्हाला काय करू शकणार नाही। खरं म्हणजे परवा छत्रपतींचा अवमान ज्या प्रशांत कोरडकरनं केला, तो प्रशांत कोरडकर खरं म्हणजे या फडणवीसचा बगल बच्चा आहे। तो प्रशांत कोरडकर आजही सापडत नाही। अरे एका मंत्र्याचं पोरगं 72 तासात सापडतं आणि प्रशांत कोरडकर सारखा ज्याने आमचा छत्रपती पळून गेला म्हणतो आणि या मराठी माणसांचा अपमान करतो, आणि तो जर ह्या फडणवीसांच्या पदराआड लपून बसत असेल आणि त्याला हे सरकार अभय देत असेल तर याच्यासारखं दुर्दैव मित्रांनो काय नाही। आणि म्हणून ज्या वेळी या मराठी भाषेवर या महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।